श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 31 मार्च मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत वृश्चिक राशीचे मासिक राशी भविष्य. मार्च महिना तुमच्यासाठी कोणते नवे बदल घेऊन येणार आहे? आयुष्यात संतुलन साधता येईल का? प्रेम, करिअर, आर्थिक व्यवहार आणि आरोग्य या सर्व क्षेत्रात कोणते चढउतार दिसतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीचे मासिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना मार्च महिना आत्मपरीक्षण आणि प्रगतीचा संकेत देणारा असेल. या महिन्यात तुम्हाला अनेक गोष्टी नव्याने समजतील. काही जुने प्रश्न मार्गी लागतील तर काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. ग्रहांची स्थिती तुमच्या निर्णय क्षमतेला बळ देईल. तुमच्यातील नेतृत्व गुण पुढे येतील. काही वेळा मन अस्थिर होऊ शकते, परंतु योग्य वेळी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोक प्रभावित होतील. मार्च महिन्यात संयम आणि समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. एखाद्या विषयावर अति विचार करणे टाळा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आध्यात्मिक साधना उपयोगी ठरेल. कुटुंब आणि काम यामध्ये योग्य ताळमेळ साधावा लागेल. करिअर व व्यवसाय या महिन्यात तुमच्या कामात नवे बदल दिसतील. काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. पूर्वी केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. सहकाऱ्यांबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे, पण शांततेने संवाद साधल्यास प्रश्न सुटतील. तुमच्या कल्पकतेमुळे नवीन प्रकल्प मिळू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यात चांगली संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ विस्ताराचा असेल. नवीन ग्राहक मिळतील. जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. भागीदारीत पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या. शेवटच्या आठवड्यात अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना बढतीची संधी मिळू शकते. तुमचे नेतृत्व गुण आणि संयम तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. आर्थिक स्थिती मार्च महिन्यात आर्थिक बाबतीत सुरुवात थोडी ताणाची राहू शकते. अचानक खर्च वाढू शकतो. घरगुती कामे, दुरुस्ती किंवा वैद्यकीय खर्च संभवतो. दुसऱ्या आठवड्यापासून परिस्थितीत सुधारणा होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होतील. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी योग्य वेळ ठरू शकतो. तिसऱ्या आठवड्यात बचतीकडे विशेष लक्ष द्या. अनावश्यक खर्च टाळा. शेअर बाजार किंवा जोखीम असलेल्या गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. महिन्याच्या शेवटी धनलाभाचे योग आहेत. बोनस, कमिशन किंवा एखाद्या जुन्या व्यवहारातून फायदा होईल. आर्थिक नियोजन योग्य केल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित होईल. आरोग्य या महिन्यात मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. कामाचा ताण आणि जबाबदाऱ्या यामुळे थकवा जाणवेल. झोपेची कमतरता भासू शकते, त्यामुळे नियमित दिनचर्या ठेवणे आवश्यक आहे. पचन संस्थेचे विकार होण्याची शक्यता आहे. जड आणि तेलकट पदार्थ टाळा. भरपूर पाणी प्या आणि हलका आहार घ्या. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा फायदा होईल. सकाळी चालणे किंवा हलका व्यायाम केल्यास ऊर्जा टिकून राहील. 20 मार्च नंतर आरोग्यात सुधारणा जाणवेल. प्रवास करताना सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना लक्ष द्या. आरोग्य तपासणी लांबवू नका. मानसिक शांतीसाठी संगीत किंवा वाचनाचा आधार घ्या. कौटुंबिक जीवन कौटुंबिक वातावरण सामान्यतः आनंदी राहील. घरात एखादा शुभ प्रसंग घडू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. त्यांचा सल्ला तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. भावंडांशी संबंध दृढ होतील. घरात काही निर्णय सामूहिकरित्या घ्यावे लागतील. संयमाने आणि प्रेमाने चर्चा केल्यास मतभेद टाळता येतील. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. काही जुन्या गैरसमजांना पूर्ण विराम मिळेल. घरातील वातावरण शांत आणि समाधानकारक ठेवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी मार्च महिना मेहनतीचा असेल.
अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगले परिणाम दिसतील. 18 मार्च नंतर अभ्यासात गती येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. तांत्रिक, कला आणि व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष प्रगती दिसेल. परदेशी शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते, मात्र एकाग्रता टिकवणे गरजेचे आहे. मोबाईल आणि इतर विचलनांपासून दूर राहा. नियमित पुनरावलोकन करा. गट अभ्यास फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास ठेवल्यास अपेक्षित यश नक्की मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेम संबंधात हा महिना थोडा संवेदनशील राहील. लहान गैरसमज मोठे होऊ नयेत यासाठी संवाद वाढवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. अविवाहितांना नवीन ओळखी होतील. एखाद्या जुन्या मित्राशी जवळीक वाढू शकते. नवीन नातेसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावना समजून घ्या. एकमेकांना वेळ द्या. सहलीचे नियोजन केल्यास नात्यात गोडवा वाढेल. जोडीदाराच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल. काही जुन्या तक्रारी दूर होतील आणि नात्यात स्थैर्य येईल. उपाय. मार्च महिना अधिक सकारात्मक जावा यासाठी काही उपाय करा. दररोज सकाळी ओम शुक्राय नमः हा मंत्र 11 वेळा जपावा. शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. देवी लक्ष्मीची उपासना करा आणि सुगंधी फुले अर्पण करा. शक्य असल्यास दर आठवड्यात एकदा गोड पदार्थ गरजू व्यक्तींना द्या. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा राखा. ध्यान आणि प्रार्थनेने मन स्थिर ठेवा. एकूण वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना संतुलन, आत्मविश्वास आणि प्रगतीचा असेल. काही आव्हाने येतील, पण तुमची संयमशील वृत्ती आणि योग्य नियोजन तुम्हाला यशाकडे नेईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. आरोग्याकडे लक्ष द्या आणि नातेसंबंधात संवाद वाढवा. या महिन्यात तुम्ही स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून घ्याल. प्रत्येक अडचण तुम्हाला नवा अनुभव देईल. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मार्च महिना तुमच्यासाठी फलदायी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.